प्रभाग 26 मधील रोहिणी नगर भाग 1, रत्नमंजिरी नगर, उद्धव नगर भाग 1 व 2 मध्ये डांबरी रस्ते नसल्यामुळे पावसामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते। आज गौरी गणपतीचा सण असल्याने हळदी कुंकवासाठी महिलांना याच रस्त्याने जावे लागत होते, परंतु रस्ते चिखलमय झाल्यामुळे महिलांना त्रास होत होता। सदर नगरातील महिलांनी प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका राजेश्री चव्हाण यांना रस्त्याबाबतच्या समस्या सांगितल्या होत्या आणि सदर चिखलमय झालेल्या रस्त्यांचे फोटो काढून पाठवले होते। त्यांच्या समस्या लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ जेसीबी टिप्परच्या साहाय्याने आज मुरुम उपलब्ध करून देऊन रस्ता व्यवस्थित करून दिला। त्याबाबत तेथील महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, गणेश भक्त यांनी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले आणि तात्काळ रस्ता व्यवस्थित करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सदर रस्ता व्यवस्थित करतेवेळी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांचे मिस्टर अनिल चव्हाण, समाजसेवक शिवा अण्णा वाघारे, विराजदार सर, कलशेट्टी सर यांनी समक्ष उभे राहून रस्ता व्यवस्थित करून घेतला। आज काल रोजी गौरी गणपतीच्या आगमनाने जे उद्धव नगर भाग 1, 2, 3, 4, 5, 6 असे नगरातले तिथल्या महिलांनी मला फोन केले होते। फोन केल्यानंतर मी त्यांच्या समस्या जाणून घेतले, काय अडचण तुमची विचारून घेतली। विचारपूस केलेला असताना मॅडम तिथे आम्हाला हळदी कुंकवाला सुद्धा जाता येत नाहीत आणि पूर्ण रस्ता सगळा चिखलमय आहे, आम्हाला कोणीच आतापर्यंत सहकार्य केलेलं नाही। मॅडम तुमचं नाव खूप आम्ही ऐकलेलं आहोत असं आम्हाला सांगितले आणि त्या महिलांनी जे आम्हाला काम सांगितलं होतं ते काम आम्ही आमच्या महानगरपालिकेचे श्री कारंजे साहेब यांना आम्ही कळवलं की साहेब असं ना असं तिथं हे अडचण आहे, तर आम्हाला टिपर आणि जेसीपी द्या। कारंजे साहेबांनी आम्हाला लगेच होकार देऊन जेसीपी आणि टिपर उपलब्ध करून दिले। त्याबद्दल मी कारंजे साहेबांचे बी धन्यवाद करते की लगेच मी सांगितल्याप्रमाणे केव्हाही मी सांगितले प्रभागातली अडचण असले की दूर लगेच करते। आणि आता जो उद्धव नगर पासून ते याच्यापर्यंत भाग 6 पर्यंत जे डीपी रस्ता आहे आणि तसेच आम्ही त्या नगरातील 5 डीपी रस्ते हे आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे। तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सतत करत आहोत आणि त्याला आपल्याला यश येणार आहेच हे पूर्ण मी ग्वाही बी देते आणि यश येणारच आहे आणि ते कामाला सुरुवातही होणार आहे। थोड्या दिवसात कामाला सुरुवात होते। तर त्या प्रभाग 26 मधले जवळजवळ ही 254 नगर आहेत, त्या 54 नगरामध्ये हे जर 5 डीपी रस्ते मंजूर करून झाले की पूर्ण त्या प्रभाग 26चा कायापालट होईल आणि हे तर मी करणारच आहे। आणि जेव्हाही नागरिक मला फोन केले की मी त्यांचं काम सातत्याने पूर्ण करत आहे। भविष्यात आमचा बीजेपीचा असा अजेंडा आहे की राज्यातील किंवा नगरातील किंवा ग्रामीण भागातील किंवा इतर कुठेही असू दे, पण आमचा एकच अजेंडा आहे की विकास करणे हाच आमचा ध्येय आहे। आणि आम्ही जसे आम्ही पक्षाने आम्हाला आदेश दिलेले त्याप्रमाणे आम्ही कामही करत आहोत आणि याच्या पुढे आम्ही असंच काम करत राहू। तेथील सर्व नागरिक इतके खुश आहेत की आम्हाला भविष्यात असलं नगरसेवक मिळालं नाही म्हणून असं ते म्हणतात की मी काय माझ्या तोंडून म्हणत नाहीये। ज्येष्ठ नागरिक असो, युवा वर्ग असो, महिला वर्ग असो, हे सर्वजण मला खूप सहकार्य करतात आणि त्यांनी जेव्हाही काम सांगाल तेव्हा मी काम करतच असते आणि याच्या पुढे करणार आहे। आणि मी सतत तुम्ही असंच मला साथ द्या, तुमच्या काय अडचणी आहेत ते मला सांगत जावं, मी त्याप्रमाणे करत जाईन। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।